नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक भव्य मोर्चा काढलेला आहे। तो मोर्चा का काढलाय, कशासाठी काढलाय याचे कारण आपण विचारणार आहेत आणि आपल्या सोबत आहेत वडार समाजाचे अध्यक्ष। आपण त्यांना विचारणार आहेत नेमकं काय घडलं, कशामुळे घडलं आणि आज जिल्हाधिकाऱ्याला आपण निवेदन दिले। नेमकं जिल्हाधिकारी साहेबांनी काय आश्वासन दिले आपण त्यांना विचारूया। साहेब, आपलं नाव? माझं नाव भरत विटकर, वडार समाज कार्यकर्ता। या धाराशिव मध्ये 8 मे रोजी मारुती शिवाजी इटळकर या अल्पवयीन मुलाचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या 6 नराधमांनी खेचून त्याचा खून केलेला आहे, मारून टाकलेला आहे, फरफटत नेलेला आहे। त्या घटनेला 1 महिना झाला, परंतु या संदर्भात पोलीस प्रशासनाने घडलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली नाही। जशी घटना घडली ती घटना बाजूला ठेवून प्रत्यक्ष त्या ठिकाणी मारताना 6 माणसं असताना त्यांनी फक्त 4 माणसावर गुन्हे दाखल केलेले। या घटनेचा मुख्य सूत्रधार रणजित चौधरी हे कुटुंबाचे नातेवाईक सांगतात, तो त्याच्यामध्ये आहे, संपूर्ण समाज सांगतोय, मीडिया सांगतोय, पण पोलिसांचे कान बहिरे आहेत। त्यांना रणजित चौधरीचं नाव माहित नाहीये, तो माणूस माहित नाहीये, त्याला मोकाट सोडलेला आहे आणि तो तर ह्या गुन्ह्यातला खरा सूत्रधार आहे। असे 6 जण आहेत। असे 6 जण असताना 4च लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे हे केस ही दाबण्याचा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न चालला होता। ही बाब आमच्या निदर्शनास आली। ही अतिशय गंभीर बाब आहे, समाजावर अन्याय करणारी बाब आहे। हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज धाराशिव मधले वडार समाज बांधव तसेच महाराष्ट्रातील तमाम वडार बांधवांच्या वतीने या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही मोर्चा काढला। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं, जर तुम्ही या गुन्ह्याच्या संदर्भात हलगर्जी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सस्पेंड करणार नसाल, त्या संबंधित असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना याच्यामध्ये आणणार, गुन्ह्यामध्ये अटक करणार नसाल, तर येणाऱ्या काळामध्ये वडार समाज हे तीव्र आंदोलन भविष्यामध्ये करेल, अशा प्रकारचा इशारा आम्ही आताच्या कलेक्टर साहेबांच्या प्रतिनिधीने दिला आहे। तुम्ही मयत मुलाच्या वडिलावर पोलीस खात्याने गुन्हे नोंद केलेत असं सांगितलं, नेमकं असं कसं काय घडलं? बघा, आश्चर्याची बाब, ज्याला कोणी नसतं त्याला वाली कोणी नसतं, ही बाब ह्या घटनेच्या बाबतीत दिसते। 8 तारखेला मारुतीला त्या गुन्हेगारांनी मारून टाकलं। 8 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत मारुतीचे आई वडील त्याला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते। त्या प्रयत्नामध्ये जी जबाबदारी पोलिसांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची, त्यांनी पूर्णपणे बोजबारा उचललेला आहे। त्यानंतर 11 तारखेला त्याची मयत होते। मयत झाल्याच्या नंतर ज्यांची नावं ही लोक घेतात त्या आरोपीची कंप्लेंट घेतली आणि प्रत्यक्ष मारुतीचे जे वडील आहे शिवाजी, मारुतीचे हे जे वडील आहेत शिवाजी, जे प्रत्यक्ष घटना घडताना त्या घटनेपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे, तो कसाबसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय पोराला बघण्यासाठी रात्री 10 वाजता। असं असताना देखील त्या आरोपीच्या सांगण्यावरून या पोलिसांनी, म्हणजे खरं तर अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्या पोलिसांनी, एकतर त्याला विचारलं तुझ्याकडे काय पुरावा आहे की तो चौधरी त्याच्यामध्ये आहे की नाही। असं असताना 12 तारखेला या माणसांनी त्या लोकांना मारलं, अशा प्रकारचा गुन्हा त्याच्यामध्ये नोंदवलेला, FIR झालेला आहे। म्हणजे याचा अर्थ ज्याचं पोरग गेलंय, मारून टाकलंय, त्याच्या बापावर गुन्हा नोंद करण्याची जी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीची त्यांनी त्याचं ऐकून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। हे छोटे मोठे अल्पसंख्याक घटक जे आहेत, मांग, महार, चांभार, कुंभार, वडर, पाचोड, शाळी, माळी, फुडी, या ज्या लोकांवर आज जे अन्याय व्हायला, ते महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक या लोकांवर अन्याय करायले असं वाटत नाही का तुम्हाला? आता या ठिकाणी बसलेले पोलीस आहेत, वैद्य अधिकारी आहेत, हे कोणाचे आहेत? महाराष्ट्र सरकारचे आहेत। जसा संदेश या लोकांना येईल तसा ते अधिकारी वागतात। म्हणजे हे महाराष्ट्र सरकारचेच अधिकारी आहेत, म्हणजे याचा अर्थ हे महाराष्ट्र सरकारचंच कृत्य आहे। आणि त्यामुळे याच्यामध्ये शंकाच नाहीये। जी मानसिकता असेल, त्यांनी जर समजा तशा पद्धतीच्या सक्त सूचना असल्या, साधी गोष्ट आहे, एखादा माणूस ऍक्सिडेंट झाल्यावर रस्त्यावर पडतो, त्याला उचलण्यासाठी सरकारने बक्षीस ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो। आता बघा, ही खडी फोडून खाणारा समाज, कष्ट करून खाणारा समाज, या समाजावर जर असे अन्याय होत असले तर तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत,
तथा मुख्यमंत्री सुद्धा आहेत. काय सांगाल बरं तुम्ही समाजाच्या वतीने नेता म्हणून? बघा, खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची महाराष्ट्रातल्या सर्व अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. या घटनेच्या माध्यमातून अशा अनेक घटना समाजाच्या बाबतीत घडतायत, परंतु त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही ह्या मोर्चाच्या निमित्तानं हे आमचं जे दुखणं आहे, आज घडलेल्या घटनेचं जे वास्तव आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तर आज आम्ही मोर्चा काढलेला आहे. एवढ्याच्यानी जर देवेंद्र फडणवीस पर्यंत आमचा आवाज पोहोचला नाही तर मी या ठिकाणी प्रशासनाला वॉर्निंग दिलेली आहे. येणाऱ्या काळात ह्या केसच्या संदर्भात तुम्ही जर का आम्हाला न्यायाची भूमिका घेतली नसेल तर हा आवाज आम्ही देवेंद्र फडणवीस पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आता हे समाज, आज ओडियार समाज तुमच्या माध्यमातून एकत्र झाला. हे एकत्र नसल्यामुळे समाजावर अन्याय व्हायलेत. तुम्ही समाजाला काय आव्हान करणार? अगदी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला साहेब, तुमचं लाख लाख धन्यवाद. माझा समाज महाराष्ट्रामध्ये विखुरलेला, एका प्रत्येक गावामध्ये समाज आहे. आमच्या एका सर्वेतून असं निदर्शनास आलंय की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3000 वस्त्या वडार समाजाच्या आहेत आणि 50 ते 60 लाख लोकसंख्या आहे. एवढा मोठा समुदाय असताना दुर्दैवानं माझा समाज एका विचारात गुंफला जात नाही, हे आमचं अपयश आहे. मी कबूल करतो तुमच्या समोर. आम्हीच कुठेतरी कमी पडलेलो आहोत. आमच्यामध्ये वैचारिक बैठक अजून कमी पडलेल्या, म्हणून आम्ही नव्या विचारांना नवी माणसं या समाजाला एकत्र करण्याचं काम करतोय. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही मोर्चा आयोजित करतो, न्यायासाठी धडपडतोय. याच्यातून समाजाला जाणीव व्हायला लागली आहे, आपल्याला सुद्धा एकत्र आलं पाहिजे, न्यायासाठी लढलं पाहिजे. म्हणून या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातली वडार बांधवांना माझी अतिशय तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. बांधवांनो, कुत्र्याच्या मावतीनं मरण्यापेक्षा स्वाभिमानीने जगू, फक्त एकत्र या, आपला न्याय आपणच करू, ही मला विनंती करायची आहे. सर, पोलीस खात्याच्या माध्यमातून पोलीस खातं अशा गोरगरिबाच्या प्रकरणामध्ये कमी पडत आहे का? 100% गोरगरिबांच्याकडे या पोलिसांना वाटते यांचा कुणी वाली नाही. मी असं म्हणेल की 100% पोलीस स्टेशन मध्ये अर्थपूर्ण व्यवहार होतात तरच न्याय मिळतो, त्याची बाजू घेतली जाते. हे अतिशय दुर्दैव आहे. हे माझं देवेंद्र फडणवीसना सुद्धा आव्हान आहे. साहेब, तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे आहात, आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राचं सरकार तुम्ही चालवतात, तुमच्या समोर अनेक आव्हान आहेत, पण तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये होणारी प्रत्येक केस जर पोलीस पैसे खाऊन करत असतील तर मात्र तुम्ही अंतर्मुख होऊन ह्या संदर्भात सुधारणा केल्या पाहिजेत, ही मला तुम्हाला नम्र विनंती आहे. तुमचं नाव, तुमच्या संघटनेचं नाव आणि समाजाच्या विषयीची तळमळ? माझं नाव भरत विटकर. मी वडार एकता परिषद या नावाची वडार समाजाला जागा करण्याची चळवळ चालवतो आणि माझं हेतू आहे, माझा हा मागे पडलेला समाज व्यवस्थेमध्ये समानतेच्या पातळीवर आला पाहिजे, हे ब्रॉड हेतू ठेवून मी समाजाला जागा करून त्यासाठी लढण्याचा प्रयत्न करतो. तर हे वडार समाजाचे इटकर साहेब आहेत. समाजाची अत्यंत तळमळ या व्यक्तीमध्ये दिसते. आता समाजानं ओळखलं पाहिजेत, आपण विखुरलेला आहात म्हणून आपल्या घरातला एक एक माणूस मारला जातोय आणि त्याला न्याय सुद्धा मिळत नाही. मुंबईहून आलेले हे इटकर साहेब, पुण्याहून आलेले इटकर साहेब पूर्ण महाराष्ट्रभर हिंडणारे आणि आपल्या समाजावर मी अन्याय होऊ देणार नाही ही भावना घेऊन आज समाजाची तळमळ, आपल्या समाजाला एकजूट करण्याचं काम आणि आपल्या समाजातल्या एका अल्पवयीन मुलाला, जी की बहिणीचा कैवार घेणारा, बहिणीवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला जॉब विचारणारा धाडशी पोरगा, अत्यंत अल्प वयामध्ये या पोराला मारून टाकले आणि त्याला न्याय मिळाला पाहिजेत म्हणून पुण्याहून इटकर साहेब धाराशिवाला आले. तमाम जिल्ह्यातला ओडियार समाज एकत्र करून सरकारला जॉब विचारलेला आहे आणि सरकारने जर वेळेत नाही न्याय दिला तर यापुढे महाराष्ट्रातला ओडियार समाज उस्मानाबादला एकत्र करेन आणि माझ्या गरिबाला न्याय देणारच अशी भूमिका त्यांनी वठवलेली आहे. तर पाहूया, देवेंद्र फडणवीस जी तुम्ही गृहमंत्री आहेत, गोरगरिबावर अन्याय होत आहेत, याच्यात महार, मांग, चांभार, कुंभार, वडार, पात्रूड, साळी, माळी, कोळी, धनगर, वडार या सर्व जातीवर अन्याय होत आहेत. या जातीवर अन्याय करणारे देवेंद्र फडणवीसजी तुम्ही राज्यघटनेला धरून या महाराष्ट्रामध्ये सर्व समावेशक काम करावं अशीच भूमिका इटकर साहेबांनी मांडली. तर बघूया फडणवीस साहेब येणाऱ्या काळामध्ये आपण काय करतात, या गरिबाला न्याय कसा देतात, तो येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. फाशी, मारुतीला मारणाऱ्या आरोपींना फाशी, मारुतीला मारणाऱ्या आरोपींना फाशी. न्याय पाहिजे, न्याय पाहिजे. धन्यवाद.